हॅलो फ्रेंड, मी राधिका तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शिव ब्लॉग. तर आता सकाळचे वाजले 7, मी गावाला आलेली आहे. तर आता मी सकाळी सकाळी कुठं चालले ते तुम्हाला पुढे समजेलच. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, मी तुम्हाला दाखवते. मला बघू शकता कावळ भेटले, आता ते खाते. चालले कुठं ते तुम्हाला पुढं समजेलच. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. हवा सुटली त्याच्यामुळे मग हवेचा पण आवाज येत असेल तुम्हाला. हवा पण गावाला खूप सुटली. मुंबईला खूप गरम होते आणि गावाला थंडी वाजते. मॉर्निंग सगळ्यांना. तर हा आंबा तुम्ही बघितलाच असेल मागच्या व्हिडिओमध्ये. तर मी आलेले आहे पाड गोळा करण्यासाठी. तर किती पाड भेटतात ते पण मी तुम्हाला पुढे दाखवते. तर एवढे पाड भेटलेले आहेत मला, आणि आता हे घेऊन मी जाणार आहे घरी, कारण का शिवांश झोपलेलं आहे. शिवांश पण उठला आता पिशवीत घेतलेत. आता मी चालले घरी. गावाला आल्याच्या नंतर अशा आंबे करवंद खायला भेटतात, असं शहरामध्ये नाही भेटत, कारण का हे सुख फक्त गावालाच अनुभवायला भेटत आहे. रानचा रानमेवा हा गावालाच खायला भेटतो, शहरात नाही. तर मी आता वरती चालले. दस्तानी चढत तर दम लागले. तर आता मी पोचल घरापाशी. दादा बैल वगैरे बांधतात, गाई वगैरे. मम्मी काय करते काय माहिती. तर आता मी उद्या माझ्या सासरी जाणार आहे. मी तिकडचा पण ब्लॉग टाकेल तुम्हाला, तिकडचे पण व्हिडिओ बनवाल. तर व्हिडिओ बघत राहा, म्हणजे व्हिडिओ बघत जा माझेवाले. कसे वाटतात व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये सांगा. तर गुरं वगैरे बांधलेत, म्हणजे गाई वगैरे बैल बांधलेत, ते पण तुम्हाला दाखवते. मम्मी काय करते ते पण दाखवते. तर बघू शकता हे गाई, आणि हे आहे गाईचं छोटंसं वासरू, आणि इकडे बैल बांधलेलं. लांबून बघू शकता घर किती छान दिसते. मम्मी भांडी घासते. हां खाली पडा पाहिजे. एक सुद्धा नव्हता आंबा. एवढा वाजून सुटला, एक तर आंबा पडाय पाहिजे. नुसतं हातानं असं केलं तर गादा गादा एवढं पडलं. हा काय वरचं शेंड्यावरचं जे पडत नव्हते दाद्याला न्याय लागत. शिवानी झोपलेलं आहे. इकडे गिगेवाडी. कुठं नाना शिवाजी गाडी चालवते, बघू शकता. शिव गाडी चालवते का. ही आहे आमची मुळा नदी. शिवांची चालले बडबड. मुळा नदी बघू शकता. शिवांची दाखवते तुम्हाला मुळा नदी. बाय. आम्ही बाबाच्या घरी आलो.
कोणाचे बाबा तर म्हणा नाना बाबा पप्पाच्या घरी. हा तर आम्ही आलेले माझ्या सासरी. तुम्हाला सासरकडचं घर पण दाखवते, म्हणजे पूर्ण म्हणजे घरामध्ये थोडाफार पसार आहे त्याच्यामुळे मग मी पूर्ण डिटेलमध्ये तर नाही दाखवू शकत, पण थोडंफार दाखवते मी. तर हे बघा इथून आतमध्ये एंट्री होते, इथं दरवाजा ते. तर इथे भिंत आजच घातलेली वाटतं, कारण की मी पाठीमागच्या वेळेस आलेले तेव्हा अर्धीच भिंत होती. ही भिंत आजच घातली कारण का वल्लय बांधकाम. आणि इकडे बघा हे असे पंप वगैरे धान्याच्या गोण्या त्या ठेवलेल्या आहेत. इकडं हे याला काय बोलतात माझं नाव लक्षात येईना. इथे खाट वगैरे ठेवलेले. शिवांचा चालला की आम्ही बॅगा वगैरे आणल्या तर तिथंच ठेवल्या. तर असं आहे छोटंसं आमचं सासरकडचं घर. इथे पण पसार आहे बघू शकता, कोट्या वगैरे धान्याच्या गोण्या वगैरे ठेवलेल्या. आता फॅन चालू आहे त्यामुळे फॅनचा आवाज येत असेल. आणि इकडे बघू शकता किचन वगैरे मान्य वगैरे असे. तर थोडाफार पसार आहे तो पण तुम्हाला मग आवरल्यानंतर मग पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ मी टाकेल. तर इकडं असं पाणी साठवण्यासाठी ड्रम वगैरे ठेवलेले आणि कपाट आताच घराचं काम झालेलं आहे त्यामुळे मग कपाट पण बाहेरच ठेवलेले. आणि इकडे पाठीमागच्या साईडला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.